नमस्कार, SB किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। तर आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ। तर आता कारभाऱ्यांनी नारळ फोडलेला आहे आणि नारळाचं पाणी अर्थात मीच पिलेलं आहे। आणि आता हे नारळाची कवटी काढतायत कारभारी। जी कवटी आहे ती काढली की आपण हा नारळ घेणार आहोत आणि मस्त थंडगार अशी सोलकढी करणार आहोत। तर नारळ आपल्याला कसा वापरायचा आहे ते सांगते। तर या नारळाला आहे ना आपण वरतून असं सोलून घेणार आहोत। नॉर्मली आहे ना हा नारळ जो आहे तर तो खोवला जातो आणि मग सोलकढी केली जाते, पण आपल्याकडे वेळी नाहीये म्हणून आपण अशा चकत्या करून हा नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत। थोडंसं मी पाणी घालतेय आणि वाटून घेतेय। तर तुम्ही बघू शकताय असं वाटला गेला की याच्यातला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, तो म्हणजे रंगासाठी बीट। तर हे बीट आहे ना आपल्याला एक 4-5 चकत्या घालायच्यात, जास्त घालायचं नाही किंवा कमी सुद्धा घालायचं नाहीये। आणि तुम्ही बघू शकता 2 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि वाटून घ्यायचे। थोडंसं पाणी घातलंय आपण आणि आता एक बाउल घेतलाय काचेचा, त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि त्याच्यावरती हा रुमाल घेतलाय। आणि मग यामध्ये आपल्याला हे सोलकढीसाठी आपण जे नारळ वाटून घेतले ते घालायचे आणि ह्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे। मिक्सरच्या झाकणामधलं सुद्धा आपण पाणी घालून धुवून घेऊया आणि ह्या रुमालातून असं आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे। चांगलं घट्ट असं पिळून घ्यायचं। तर ही प्रोसेस आहे ना आपल्याला 3 वेळा करायची आहे। 3 वेळा आपल्याला असंच पिळून घ्यायचं आहे। नारळ पुन्हा पुन्हा आपल्याला मिक्सरवरती असं 3 वेळा वाटायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। पाणी घालून घालून आपण 3 वेळा हा नारळ वाटून घेणार आहोत आणि पुन्हा वस्त्रगाळ करणार आहोत। याच्यामुळे काय होतं तर या नारळातलं सगळं दूध निघतं आणि मस्त आपली थंडगार अशी खूपच छान अशा चवीची सोलकढी बनवून तयार होते। तर इथे आपण अजून एकदा हे नारळ पिळून घेत आहोत। आता ही दुसरी वेळ आहे आणि तिसऱ्या वेळेचं सुद्धा आपण हे नारळ पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घातले आणि पाणी घातले आणि वाटून घेतले। तिसऱ्या वेळेस करणं ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल। जर तुम्हाला वाटलंच करावं तर तुम्ही हे वस्त्रगाळ करून घेऊ शकता पुन्हा एकदा। तर अशा प्रकारे आपण 3 वेळा या नारळातलं दूध काढून घेतलेलं आहे। आणि आता आपला मेन जो इन्ग्रेडियंट आहे तो कोकम। तर हे कोकम मी भिजत घातलं होतं सकाळी आणि दुपारी मी हे सोलकढी करायला घेतलेली आहे। तर याला आहे ना आपल्याला चांगलं चोळून चोळून ही सोलकढी मधलं पाणी काढून घ्यायचंय, म्हणजे रस काढून घ्यायचाय आणि याला सुद्धा आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचंय। असं व्यवस्थित घट्ट असं पिळून याच्यातला रस काढून घ्यायचा आपल्याला। हे एकदाच करायचे किंवा तुम्ही 2दा सुद्धा करू शकता। तर इथे आपली सोलकढी बनवून तयार झाली। आता याच्यामध्ये बाकीचे जे इन्ग्रेडियंट घालायचे ते घालतोय। तर चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा एवढं आणि साखर घालायची आहे। तर साखर आपण 4 ते 4.5 चमचे घालणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड लागते सोलकढी तसं तुम्ही घालू शकता। बर्फ घालायचा आहे थोडासा। बर्फ घातला की या सोलकढीचा रंग बदलतो, असा पांढरट रंग यायला लागतो, म्हणजे वरती जमा होतो। ते का होतं तर आहे ना या नारळाचं दूध जे आहे आपण काढलेलं तर त्यातलं जे तेल जास्त तर ते आळायला लागतं आणि ते वरती येतं। यामध्ये कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि याला चांगलं ढवळून घ्यायचे। मस्त थंडगार अशी खूपच भारी अशा चवीची सोलकढी बनवून तयार झाली आहे। चला आपण ही ग्लासमध्ये ओतून सर्व करूया। तर मंडळी हा आपल्या उन्हाळी शीतपेय सिरीजचा दुसरा भाग आहे आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर हा भाग नक्की शेअर करा। आणि या उन्हाळी शीतपेयांच्या सगळ्याच रेसिपीज तुम्ही पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर इथे आपली खूपच मस्त अशी थंडगार सोलकढी बनवून तयार झाली। वाढत्या उन्हामध्ये जर तुम्हाला स्वर्गसुख अनुभवायचं असेल ना तर ही सोलकढी नक्की ट्राय करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। खूपच भारी झाली।